नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हमधून बोलते आहे. तर आता हे बघा, हे मी जिरं तडतडले. आणि 2-4 धने घातलेले थोडेसे. आता तर मी आता टोमॅटो घातलेला आहे. हे बघा, टोमॅटो जरा हे बघा, टोमॅटो आता घातलेला आहे. जरासा परतून झाला की त्याच्यात मगाशी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, तर थोडं काय म्हणतात तुम्हाला, आता हे आल्याचे तुकडे, आल्याचे बारीक बारीक तुकडे टाकले मी त्याच्यात. आणि सुकं खोबरं, थोडं तीळ आणि 1-2 बदाम असे मी वाटून घेतले आणि थोडी मिरची घातली. तर आता हे परतून घेते मी. आता त्याच्यामध्ये थोडं तिखट घालते. हे तिखट घातलंय, हिंग घातलं आहे, तिखट घातलं आणि चांगलं परतून घेते परत एकदा छान. आणि त्याच्यामध्ये आता थोडा गोडा मसाला टाकणार आहे. हा 1 चमचा, 2-2.5 चमचे मी गोडा मसाला घातलेला आहे. आणि हा माझा मी स्वतः घरी बनवलेला आहे. तर हा गोडा मसाला मी त्याच्यात टाकलेला आहे. माझ्या भाकरी तयार करून झालेल्या आहेत सगळं. आता फक्त मी ही झटकीपट करून दाखवते तुम्हाला. आता हे बघा, आणि माझ्याकडे नेमके शेंगदाणे लेकाने खाऊन संपले, त्यामुळे परत आणत बसले नाही मी भानगडीत. मग माझ्याकडे थोडेसे बदाम होते, ते मी हो का, भाजी सुंदर झालेली आहे. आता हे वाटण तयार आहे. आता गोडा मसाला पण घातलेला आहे छानपैकी. बघा, सुंदर वास येतोय, सुगंध एकदम.